स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात। त्यामुळे या निवडणुकांच्या तोंडावरती विरोधकांपासून सत्ताधारी सगळेच कंबर कसून कामाला लागलेत। आता सत्ताधारी सत्तेत जरी एकत्र असले तरी जेव्हा विषय आला स्थानिक स्वराज्य संस्थांवरती सत्ता गाजवायचा तेव्हा मात्र तुझं तू आणि माझं मी असं म्हणत राजकीय कुरघोडी खेळी सुरू झाली। भाजप आपली रणनीती आखतंय, अजितदादा वेगळी फिल्डिंग लावतायत। दोन्ही पक्षांमध्ये इनकमिंगचा जोरदार धडाका सुरू आहे। पण शिंदे मात्र अस्वस्थ आहे, कारण ही इनकमिंग त्यांच्याच नेत्यांच्या मतदारसंघामध्ये सुरू आहे। त्यामुळे शिंदेंसोबतच त्यांच्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिंदेंनी दिल्लीत गाठल्याचंही बोललं जाते। आता असे कोणते नेते आहेत ज्यांच्यामुळे शिंदे अस्वस्थ झालेत, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती आहेत। गेल्या 8 दिवसात हा त्यांचा दुसरा दिल्ली दौरा आहे। आता या दौऱ्यामागचं कारण सांगायचं झालं तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एनडीएच्या नेत्यांच्या भेटीगाठी आहेत। त्यामुळे शिंदे उपस्थित राहणार आहेत। यावेळी शिंदे आपल्या खासदारांच्याही भेटी घेणार आहेत। पण यावेळी एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत। कदाचित महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाची तक्रार शिंदे करू शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे। आधीच संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या कारनाम्यांना वैतागलेले शिंदे मित्र पक्षांच्या कारनाम्यांमुळे आणखीन गोत्यात सापडले आहेत। कारण भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिंदेच्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये मोठा प्रतिस्पर्धी उभा केला जात आहे। बड्या आणि महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश केले जात आहेत, ज्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो। त्यामुळे शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यातलंच पहिलं नाव म्हणजे सत्यजित सिंह पाटणकर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देत भाजपनं सत्यजित सिंह पाटणकर यांना आपल्याकडे वळवून घेतलं। जून महिन्यामध्ये त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला। भाजपचा हा धक्का शरद पवारांपेक्षा शिंदेच्या शंभूराज देसाईंना जास्त होता, कारण विधानसभेला सुद्धा शंभूराज देसाईंच्या विरोधात सत्यजित सिंह पाटणकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। हर्षद कदम ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असले तरी प्रामुख्यानं लढत ही शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित सिंह पाटणकर अशी झाली होती। आता भलेही विधानसभेमध्ये देसाईंनी बाजी मारली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती वेगळीच लढणार म्हटल्यावरती इथे पाटणकर देसाईंना जड जाऊ शकतात, कारण पाटणच्या पंचायत समितीमध्ये पाटणकर गटाची सत्ता आहे आणि याचा फायदा भाजपला आगामी निवडणुकीमध्ये होऊ शकतो। त्यामुळे पाटणमध्ये सत्यजित सिंह पाटणकरांच्या माध्यमातून शंभूराज देसाईंवरती कुरघोडीचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। दुसरं नाव म्हणजे संजय जगताप। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा गेल्या जुलै महिन्यात भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडला। काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या म्हणण्यानुसारच जगतापांनी भाजपची वाट पकडली। हा धक्का काँग्रेससाठी मोठा ठरला, पण या प्रवेशामुळे शिंदेच्या शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्या अडचणी मात्र वाढल्या, कारण शिवतारे आणि जगताप एकमेकांचे अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक राहिलेत। पुणे जिल्ह्यात भाजप आपला हातपाय पसरू पाहते, अनेक ठिकाणी त्यांना यश देखील मिळते, पण पुरंदरमध्ये मित्रपक्ष शिवसेना असल्यानं विजय शिवतारेच महायुतीचा चेहरा होते। त्यांना प्रतिस्पर्धी असा कोणता चेहरा मिळत नव्हता, पण जगतापांमुळे शिवतारेंच्या नांग्या आवळल्या जाऊ शकतात। जगतापांमुळे पुरंदर तालुक्यात भाजपला मोठं राजकीय बळ मिळू शकतं। पुरंदरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये सत्तेचं स्वप्न जगतापांमुळे भाजपचं पूर्ण होऊ शकतं। आणखीन एक नाव म्हणजे पंडित पाटील। शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांनी एप्रिल महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला। पाटलांच्या घराण्यातील या फुटीमुळे शिंदेच्या महेंद्र दळवींची मात्र कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं, कारण कोकणात लोकसभेपासूनच भाजप शिवसेनेला फारसं जुमानत नसल्याचं चित्र आहे। लोकसभा विधानसभेमध्ये खास करून कोकणात तिकीट वाटपावरून शिवसेना आणि भाजपचे वाद अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले। त्यामुळे अलिबागमध्ये तरी शिंदेच्या महेंद्र दळवींना शह देण्यासाठी पंडित पाटील भाजपचा चांगला चेहरा बनू शकतात, ज्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये पाहायला मिळू शकतो। दुसरं नाव म्हणजे कैलास गोरंट्याल। कैलास गोरंट्याल यांनी नुकताच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला। ते 3 वेळा आमदार राहिलेत। गोरंट्याल जालन्यात काँग्रेसचा मोठा चेहरा मानले जातात, कारण जालन्यात कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय वैर सगळ्यांना चांगलंच माहिती आहे। शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा 50 खोके एकदम ओके ही लाईन सुद्धा गोरंट्याल यांनी सुचवली होती। पक्षाच्या निष्ठावंतांपैकी एक मानले जायचे, पण त्यांनीच भाजपात प्रवेश केल्यानं काँग्रेसची जिल्ह्यात मोठी हानी झाली आणि राजकीय समीकरणं बदलली। गोरंट्याल काँग्रेसचे जुने नेते, त्यात जालना काँग्रेसचा बालेकिल्ला होता, ज्याचा फायदा गोरंट्याल यांना झाला आणि त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं। कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या जालना नगर परिषदेच्या नगराध्यक्ष देखील राहिल्यात। त्यामुळे भाजपला गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश फायद्याचा ठरू शकतो।
पण भाजपने गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश करून शिंदेच्या खोतकरांसमोर मोठं आव्हान उभं केलं. एकमेकांविरोधात निवडणूक लढवण्यापासून एकमेकांवरती टीका टिप्पणी करण्यापर्यंत गोरंट्याल विरुद्ध खोतकर वाद राज्यात चर्चेत असतो. आताही जेव्हा गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हाही त्यांच्यातील वितुष्ट समोर आलं. त्यांच्यातला वाद अक्षरशः त्यांच्या घरापर्यंत गेला. अशात गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशाने अर्जुन खोतकरांपुढे आव्हान निर्माण होऊ शकतं. दुसरा महत्त्वाचा पक्षप्रवेश म्हणजे राजीव साबळेंचा. रायगडमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील कट्टरता नव्यानं काही सांगायची गरज नाही. जिल्ह्यातला पालकमंत्रीपदाचा वाद अक्षरशः दिल्लीपर्यंत गेलाय. हा वाद सुरू असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कुरघोडी केल्याचं बोललं जातं. तटकरेंनी 2 प्रतिस्पर्धी पुढ्यात उभं करून गोगावलेंची गोची केली. एक म्हणजे महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आणि दुसरं नाव म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे. या दोन्ही प्रवेशांमुळे तटकरे यांनी आपल्या दोन्ही मुलांची भविष्यातील आमदारकी तर सेफ केली, पण गोगावलेंपुढे समोर नवीन आव्हान उभं केलं. राजीव साबळे रायगड जिल्हा परिषदेत निवडून आलेत. साबळे यांचा माणगाव नगरपंचायतीसह लोणरे, निजामपूर, गोरेगाव, मोर्शी आणि इंदापूर या जिल्ह्यात परिषद आणि पंचायत समिती मध्ये दांडगा जनसंपर्क असल्यानं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही 5ही विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून यश मिळू शकतं. गोगावलेंसोबतच कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचाही शह देत त्यांचा कट्टर विरोधक असणारे सुधाकर घारे यांचाही पक्षप्रवेश घडवून आणत थेट रायगड जिल्हाध्यक्षपद देऊन टाकलं. गोगावले यांचे कट्टर विरोधक महाडच्या हनुमंत जगताप यांच्याकडेही प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मित्रपक्षांच्या याच खेळीमुळे आता शिंदेची चांगलीच कोंडी झाली आहे आणि हीच कोंडी सुटावी म्हणून शिंदेंनी 8 दिवसांमध्ये 2दा दिल्ली दौरा केलाय. आता त्यांचा दिल्ली दौरा सफल ठरतो का हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.